जलपूजन समारंभाचे अध्यक्ष आमच्या सिन्नर तालुका विभागीय दूध संघाचे व्हाईस चेअरमन सन्माननीय विठ्ठलरावजी पगार, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष बाब म्हणून ज्यांच्या या प्रकल्पामध्ये आपण या ठिकाणी जलपूजन केलं ते स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता सन्माननीय गीते साहेब, उपाभियंता डावरे साहेब, ज्यांनी या संपूर्ण दोन्ही पूर कालव्याचं डिझाईन केलं, सर्वे केला आणि याला मूर्त स्वरूप या ठिकाणी खऱ्या अर्थानं आणलं ते स्थानिक स्तरचे कनिष्ठ अभियंता सन्माननीय लोखंडे साहेब, पंचायत समितीचे सदस्य विजूअप्पा, रवींद्र पगार, जे रामाजी पाटील संघाचे संचालक विठ्ठलराजे उगले, सिन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमंतिनी कोकाटे, त्याचप्रमाणे या गावातील सर्व सन्माननीय मान्यवर रमेश आप्पा, कांदळकर सर, गावच्या सरपंच सौभाग्यवती स्मिताताई, उपसरपंच बाबासाहेब पांगरी, खुर्दचे या ठिकाणी सरपंच संदीप शिंदे, त्यांचे सर्व संचालक, या गावातील सर्व संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या जलपूजन कार्यक्रमासाठी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून आलेले सर्व प्रमुख मान्यवर, ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी, आज जवळपास या पूर कालव्यांमध्ये मधून पूर्व भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आणि कुतूहल या ठिकाणी होतं आणि या कार्यक्रमाला खूप लोकांनी गर्दी केली। आज खरं म्हणजे दूध या ठिकाणी काढण्याचा वेळ असल्यामुळे आणि माझंही या ठिकाणी नियोजन जरा फसलं। मी खरं म्हणजे पांगरीचे विठ्ठलराव रामाजी पाटील मला जेव्हा भेटले ते म्हटले की आमच्या वरच्या भागाला पाणी मिळत नाही, ते पाणी आपल्याला कुठून आणता येईल यासाठी मी सर्वे करायला या ठिकाणी गेलो, परंतु त्या खंबाळ्यामध्ये चुकीच्या ठिकाणी सर्वे करायला बघायला गेलो आणि तिथेच गाडी या ठिकाणी चिखलामध्ये फसली, त्यामुळे बाहेर निघायला उशीर झाला, इथे यायला उशीर झाला। परंतु तरी सुद्धा अत्यंत मोठ्या संख्येने तालुक्याच्या पूर्व भागातले सर्व गावातले सर्व उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, गावचे ग्रामस्थ आणि सहकारी मित्रांनो, मला खरं म्हणजे आज हे जलपूजन हे काय माझ्या मनासारखं नाही, माझ्या मनासारखं नव्हतं, परंतु आमच्या बाबासाहेब संदीप शिंदे दोघांचा फार आग्रह होता की त्या बंधाऱ्यामध्ये 10% तरी पाणी साठलं तरी आपल्याला जलपूजन करता येईल, कारण ते पाणी पूर कालव्याचं पाणी आहे आणि पहिल्यांदा या गावामध्ये पूर कालव्याचं पाणी आलंय हे आम्हाला खात्री नव्हती, विश्वास नव्हता, ते पाणी येऊ शकतं आणि ते पाणी आमच्या गावामध्ये आलंय सर्व पहिल्याच अगोदर। आणि मला आमच्या व्हाईस चेअरमनचा फोन आला विठ्ठलरावचा की म्हणे साहेब ते पूर कालव्याचं पाणी इकडे येईल असं आम्हाला कोणताच वाटलं नाही। खरं म्हणजे ही गोष्ट तशी फारच अडचणीची आहे। या संदर्भात मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगितलंय की निवडणूक झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर मी या सिन्नर तालुक्यामध्ये पूर्व भागासाठी काही करता येईल का हा माझा सातत्याने या ठिकाणी विचार होता। काय केलं तर पूर्व भागाचा दुष्काळ कमी होईल हा विचार माझ्या मनामध्ये होता आणि खरं म्हणजे पांगरी गाव असं आहे जिथं देशाच्या पंतप्रधानांनी भेट दिलेली आहे, देशाचे पंतप्रधान या गावात येऊन गेले, आता यापेक्षा मोठा कोण अधिकारी यायचा बाकी आहे। देशाचा पंतप्रधान येऊन सुद्धा आमच्या दुष्काळाचा कलंक पुसला नाही, अशा प्रकारची ओरड या परिसरातल्या पांगरी गावच्या आणि या पंचकुशीतल्या या पूर्व भागाच्या लोकांची आहे आणि ती खरी पण आहे, पण ती नाकारण्यासारखी नाही की कोणी आलं तरी या ठिकाणी आमचा दुष्काळ या ठिकाणी दूर होत नाही। मुळात त्याला दोन गोष्टी जबाबदार आहेत, एक तिथल्या लोकप्रतिनिधीला तिथल्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीची माहिती असणं, इतंभूत माहिती असणं, त्याने पाठपुरावा करणं आणि त्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या योजनेचा पाठपुरावा करून ते आपल्यापर्यंत पोहोचवणं, या दोन गोष्टी जर या ठिकाणी मनापासून असल्या तर मला असं वाटतं की कुठली गोष्ट अशक्य नाही आणि कुठली गोष्ट अशक्य नाही त्याचं चित्र आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। मी जेव्हा लोकांना सांगत होतो की तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, माझी वेळ मुदत संपली, परंतु त्या योजना मंजूर झाल्यानंतर टेक्निकल सँक्शन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल
आता लोकांना टेक्निकल सँक्शन कळत नाही, लोकांना सर्वे कळत नाही, लोकांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कळत नाही, लोकांना टेंडर कळत नाही, लोकांना दायित्व कळत नाही, लोकांना वर्क ऑर्डर कळत नाही. आता ह्या लोकांना 5 गोष्टी कळतच नाही. आणि मी सुरुवातीपासून सांगत होतो की आपल्याला पूर्व भागामध्ये देवनदीचं पाणी वळवता येईल आणि वळवावं यासाठीचा आग्रह खरं म्हणजे लक्ष्मणराव साबळेचा होता. आता इथं नाहीये, नसतील कदाचित, परंतु मला जेव्हा जेव्हा या रस्त्याने मी सिन्नरला जाताना मला रस्त्यात भेटले तेव्हा तेव्हा गाडी आणून मला म्हणे, साहेब तुम्ही काही करा, देवनदीचं पाणी तुम्ही पूर्व भागामध्ये वळवा, सिन्नरचा कायमचा दुष्काळ दूर होऊन जाईल. मी म्हटलं देवनदीचं पाणी पूर्व भागात कसं येईल, येऊ शकत नाही म्हणलं लक्ष्मणराव. म्हणजे तुम्ही सर्व तर करून पहा म्हणे, माझी धारणा की पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पण तोपर्यंत देवनदी ही आपल्यापेक्षा खाली आहे आणि ह्या देवनदीचं पाणी या भागात कसं येईल हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण नंतर मी लोखंडेने सांगितलं की तुम्ही एक काम करा, सर्वे तर करा. कोणी नवनाथ पाटील ही सगळी मंडळी आमची, कांदळकर सर, या सगळ्या दोन-चार कार्यकर्त्यांना म्हटलं तुम्ही पाठपुरावा करा, सर्वे करा आणि मला सांगा जमतंय की नाही. आणि लोखंडेने सांगितलं की जमू शकतं, चांगल्या प्रकारे पाणी जाऊ शकतं आणि एक चांगल्या योजना आपल्याला पूर्व भागात घेता येतील. मी म्हटलं 1 नाही 2 घ्या. मग आता खोपडी किती खाली तसा विचार केला तर खोपडीतून देवपूरमध्ये पाणी आणायचं आणि देवपूरमधून पांगरी, मिरगाव, शहा, कोळगामाळ आणि जिल्हा हद्दीच्या बाहेर पाणी या ठिकाणी न्यायचंय. म्हणजे ती एक योजना विचार केला तुम्ही तर म्हणजे हा गोदावरी उजवा कालव्याचा जो वरचा भाग आहे तो भाग ओलिताखाली आणणं म्हणजे पंचाळ, त्याच्यानंतर धनगरवाडी, त्याच्यानंतर शिंदेवाडी ही सगळी गावं पाण्याखाली आणणं फार धारणगाव, फरदापूर पासून ही तशी खूप अवघड बाब होती. तशी खूप डोळ्याने बघायला, उघड्या डोळ्याने बघायला तसं ते अशक्य वाटत होतं. परंतु जेव्हा सर्वे झाला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून सातत्याने पाठपुरावा त्याला म्हणजे 5-7 वर्ष गेली. त्यामध्ये दुर्दैवाने सरकार, माझी टर्म संपली, सरकार गेलं, नंतरच्या 5 वर्षामध्ये काही होऊ शकलं नाही. आता त्यामध्ये मी कोणालाही दोष देणार नाही. जे काही झालं असेल ते झालं असेल. शासनाची इच्छा नसेल, अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नसेल, लोकप्रतिनिधींना त्याचं नॉलेज नसेल, काय व्हायचं ते होईल. पण पुन्हा 5 वर्ष आपले व्हायला गेले, कदाचित ते 5 वर्ष मिळाले असते तर आज या ठिकाणी पूर्ण बंधाऱ्याचं, भरलेल्या बंधाऱ्याचं आपल्याला जलपूजन करता आलं असतं. परंतु ठीक आहे, आता देर आहे, दुरुस्त आहे. आता उशीर झाला तरी असला तरी आज सुदैवाने एक गोष्ट चांगली आहे की खूप दिवसानंतर या स्थानिक स्तराला चांगले अधिकारी मिळाले. म्हणजे कार्यकारी अभियंता गीते साहेब त्याच्या तोंडावर सांगत नाही, परंतु अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असलेला अधिकारी एखाद्या खात्यामध्ये असणं हे तालुक्याचा किती हिताचा किंवा तुमच्या त्या खात्याला किती न्याय देऊ शकतं याचं उदाहरण आज या ठिकाणी गीते साहेबांच्या माध्यमातून मला बघायला मिळालं. त्याच्या अगोदर अनेक कार्यकारी अभियंता पाहिजे, अनेक वेळा मिटिंगा घेतल्या, अनेक वेळा पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांसह पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने 15 मध्ये काही मिळालं नाही. परंतु आता मात्र युद्ध पातळीवर त्यांनी सगळं रेकॉर्डवर घ्यायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं कुणीही कॉन्ट्रॅक्टर माझा नातेवाईक नाही, कुणीही माझा जवळचा नाही, माझा भाऊ सुद्धा नाही. मला ह्या जनतेला मी आश्वासन दिलंय, त्यांचे प्रश्न महत्वाचे. तुम्ही टेक्निकली अडचण तुमच्या डिपार्टमेंटची निर्माण करू नका, तुम्ही डिपार्टमेंटमध्ये तुमचं जे काम आहे ते पूर्ण करा आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत नसेल तर रोज 50,000 रुपयाचा दंड सुरू करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये. मी कधीच कोणाला थांबवत नाही. माझ्या दृष्टिकोनातून या तालुक्याची जनता जिने मला मोठं केलंय, जिने मला 15-20 वर्ष सत्तेत ठेवलं, 30 वर्षापासून सत्तेत ठेवते, ती जनता माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास काम करा. आणि त्यांनी आता स्पीड घेतलंय, आता ठेकेदारी लोक काम करताय, पण काही टेक्निकली अडचण होत्या. या बंदरा संदर्भात टेक्निकली अडचण निर्माण झाली की जॉईंट मेजरमेंट चुकलंय आणि किती शेती या ठिकाणी त्याच्यामध्ये जाते त्याचा सगळा अंदाज येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याला पैसे मिळणार नाही. आता पांगरी खुर्चे बरेच शेतकरी त्याच्यामध्ये आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या असा एक समज झालाय की बंधारा झाला की आपल्याला या ठिकाणी पैसे मिळणार नाही. पण मी तुम्हाला आश्वासन देतो, या सभेमध्ये आश्वासन देतो की दुनिया इकडे तिकडे झाली तरी तुमच्या जमिनीचा एक पैसा सुद्धा मी सरकारकडे सोडणार नाही. 100% तुम्हाला पैसे मिळून देईल, तुम्हाला पैसे मिळून देईल. तुमची राहिलेली जमीन 12 बागेत येईल. म्हणजे 12 तर 10 गुंठे जरी जमीन राहिली तर 10 एकर जमिनीच्या व्हॅल्यू पेक्षा 10 गुंठे जमिनीची किंमत तुमची खूप जास्त होणार आहे. कारण तुम्हाला 12 महिने त्या बंधाऱ्यामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे. तेव्हा त्या शेतकऱ्यांना माझी विनंती, इथं असतील बसलेले शेतकऱ्यांना माझी, तुम्ही फक्त संमती लिहून द्या. काम करायची जबाबदारी त्यांची, गीते साहेबांची आहे. तुम्ही संमती लिहून द्या, आमची हरकत नाही. आम्हाला मोबदला मिळावा ही आमची मागणी आहे. काम केल्यानंतर खात्याने आम्हाला आमचा मोबदला मिळाला नाही तर तो बंधारा तोडायला मी स्वतः येईल. तर साहेबांची गरज नाही, आपण तोडून टाकू. फक्त त्यांची कमिटमेंट पाहिजे मला की आपण त्यांना पैसे देणार. आणि त्यांचं काम कुठपर्यंत आहे
त्यांचं काम हा जॉईंट मेजरमेंट घेऊन किती जमीन संपादित होणार आहे, कुठल्या शेतकऱ्यांची किती जमीन जाणार आहे, त्याचा आढावा एकदा त्यांनी मला दिला की राज्य सरकारकडनं ते पैसे मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी आहे, त्यांची नाही. अधिकारी हे सगळं काम करू शकत नाही, अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही, ती जबाबदारी माझी आहे. पैसे आणण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे ते पैसे 100% येतील आणि लवकरात लवकर या वर्षभरात हा बंधारा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचंच आहे. परंतु आजच्या घडीला फक्त 10% काम झालंय. आपण 10%वर तेवढा उत्साह या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये. मग विचार करा अजून 90% काय शिल्लक राहिलंय, अजून 90% इतकं शिल्लक राहिलंय की त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. तर तुमच्या कल्पनेच्या बाहेरचं नियोजन आणि प्लॅनिंग आपण या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाचं केलंय. पूर्व भागाबरोबर काही पश्चिम आणि या ठिकाणी दक्षिण भागाचा सुद्धा मी या ठिकाणी विचार करणार आहे. त्यामध्ये आता जी मोठी जी योजना येणार आहे, जी काही नदी प्रकल्पांतर गारगाई योजना जी आहे तिथे जे पाणी आणायचे त्या योजनेचा डीपीआर करण्याचं काम सुरू आहे. साधारण ऑक्टोबर मध्ये त्याचा डीपीआर येईल. त्यानंतर ते अजून एक इरिगेशनच्या खात्याला जो डीपीआर जाईल ते चौकशी करतील, ते 3 महिने घेतील. त्यानंतर राज्य सरकारला जाईल, राज्य सरकार त्याच्यामध्ये दायित्व या ठिकाणी उपलब्ध होईल आणि किमान 1 ते 1.5 वर्ष या योजनेला प्रत्यक्षामध्ये काम सुरू व्हायला लागणार आहे. पण त्याला 15,000 कोटी रुपये लागणार आहे. लक्षात ठेवा, पैसे किती लागणार आहे? 15,000 कोटी. त्यामुळे शासन राज्य सरकारचं अर्ध बजेट हे 1/4 बजेट हे एकटं आपल्या फक्त सिन्नर तालुक्यासाठी लागणार आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सरकार सुद्धा आपल्या विचाराचं लागणार आहे. त्यामुळे इथं वरती काय करायचं कसं करायचं ते तुम्ही माझ्यावर सोडा. तुमचं काम फक्त एकच आहे की मला ताकद देणं. तुम्ही तेवढंच काम करा. तुमच्याकडनं मला अपेक्षा दुसरा काहीच नाही. तेवढ्या अपेक्षा तुम्ही केल्या की तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी ते काम 100% पूर्ण करायला तत्रा. या 2च योजना आहेत. या 2 योजनांमध्ये पूर्व भागातली जवळपास 40 गावं पाण्याखाली येणार आहेत. परंतु ती जर योजना आली तर या योजना 12 होणार. म्हणजे या योजना पावसाळ्यात नाही, या पूर कालवे राहणार नाही. या पाईप बंद 12 महिने पाणी येणार आहे आणि 12 महिने तुमचे बंधारे फुल राहणार आहे. 12 महिने उन्हाळ्यात सुद्धा पाणी असणार. त्यामुळे या योजना फक्त पूर चालू आहे. परंतु याचं पुनर्वसन नंतर आपण त्याच्यामध्ये पूर कालव्यामध्ये नाही, रेग्युलर 12 कालव्यामध्ये करणार आहोत. इतकं पाणी असेल तर तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. आणि कदाचित या योजना आणि ती जर गारगाईची जी योजना आली ती जर योजना आली तर सिन्नर तालुका भारताच्या नकाशावरती 90% 95% बागायती असलेला तालुका असणार आहे. 95%. आता पांगरीकरांनी आता खूप आता बाबासाहेब खूप बंधारे सांगितले, मी पाहिले त्या वरचे या बाजूचे बंधारे. मला आता काही तरुण मित्र भेटले, ते बंधारे याच्यावरती होते, या पाईपलाईन वरती. ते इकडे नाहीये, त्यांना ऑलरेडी बंदोबस्त झालाय, त्याचे आउटलेट ठरलेले. आता आपण कसं विचार केला तर आपल्या डिझाईन मध्ये आपल्या इस्टिमेट मध्ये एक बंधारा हा फक्त 40% भरायचा आहे. 40% पाणी जाणार आहे. आपल्याला याच्यामध्ये 40% पण आज 100% भरले. म्हणजे जिथं 100 क्युसेस पाणी द्यायचं होतं तिथं आपण 200 क्युसेस पाणी दिलेलं आहे. त्यामुळे आता बंधाऱ्यामध्ये 200-300 एमसीएफटी म्हणजे एक भोजापूर धरण आज आपण या ठिकाणी वळवलेलं आहे. आजच्या घडीला अजून स्कीम फक्त 25% सुद्धा नाही झालेली. अजून स्कीम ही 100% पूर्ण व्हायची आहे. ही कुठली स्कीम? त्या बाजूची. या बाजूच्या स्कीम सुद्धा अजून पाणी झालं नाही. त्यामुळे 30-34 किलोमीटर आणि 28 किलोमीटर तर 62 किलोमीटरचे अंडरग्राऊंड कालवे आणि ज्याच्यामध्ये 24 तास पाणी. फक्त फाटकवर करायचं नदीमध्ये, फक्त फाटकवर करायचं. लाईट बिल नाही, मेंटेनन्स नाही, चाऱ्या खोदायच्या नाही, गबळ काढायचं नाही, काही नाही. जिथे आउटलेट काढण्यातून आउटलेटमध्ये आपोआप पाणी जाईल, आपोआप बंधाऱ्यामध्ये पाणी जाईल. आणि 12 महिने मेंटेनन्स फ्री योजना महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये पहिली योजना राहणार आहे. राज्य सरकारचे सगळे अधिकारी, राज्य सरकारचे सगळे मंत्री या योजनेला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आणि विश्वास आहे एवढी सुंदर योजना पुन्हा या ठिकाणी सिन्नरला होणार नाही. तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये संशय आहे. आपण सांगितलं प्रशासकीय मान्यता मिळाली, आपण सांगितलं टेक्निकल सँक्शन मिळालं, आपण सांगितलं टेंडर निघालं. लोकांचे काही नाही. शेजारून एवढे मोठमोठे पाईप चाललेले, शेजारून एवढे मोठमोठ्या मशीन या ठिकाणी खोदताय, तरी सुद्धा लोकांच्या मनात नाही. पाणी पाहिलं लोकांना कळलं खरं बरं काही होऊ शकतं. तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये होईच होणारच नाही. अजून आता ते आता येण्या खोया लोकांचं काम आहे, त्याला आपण काय करणार? लोकांना अजूनही कळत नाही. लोकांना असं वाटतंय की आपण राजकीय गोलमाल केलं म्हणजे सगळे लोक गोलमाल होते.
अहो लोक हुशार झाली आहेत, लोकांना सगळं कळायला लागले, कुठून पाणी येतं, कशातून येतं, कोणामुळे येतं, या सगळ्या योजना सगळ्या जनतेला माहिती आहे. आपण लोकांना सदा सर्व काळ वेळात काढू शकत नाही, आपण कोणाला मूर्ख बनवू शकत नाही. तुमचं काम हे काम आपोआप बोलत असतं, ते कधी ना कधी बोलतच असतं. त्यामुळे आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा त्या अडाणी लोकांचा पण कधी ना कधीतरी स्मृतीपंश होणार आहे. त्यांचा या ठिकाणी कधी ना कधीतरी तो त्यांचा जो भ्रम आहे तो भ्रम निश्चितपणे दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कोणाला काय करायचं तो विचारच करू नका. मी कोण माणूस आपल्या बाजूने, कोण माणूस आपल्या विरोधात आहे त्याचा विचार आजही करत नाही. मी ही योजना कंप्लीट कशी होईल आणि या योजनेचा पूर्ण फायदा सिन्नर तालुक्याच्या सगळ्या गावांना कसा होईल याच्यावर माझं लक्ष केंद्रित आहे. माझं ध्येय एक आहे, टार्गेट एक आहे. त्यामुळे मी आजूबाजूला कोण कादा, कोण खोकतोय का, कोण हातपाया पडतोय का, कोण फाशी घेतोय का, तर मला वेळच नाही. तर माझं काम एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे देवनदीचं पाणी पूर्व भागामध्ये गावागावामध्ये पोहोचलं पाहिजे आणि यातनं कमीत कमी 80% 90% शेती ही ओलिताखाली आली पाहिजे. मोठा प्रश्न सिन्नर तालुक्याच्या विधानसभेचा प्रश्न हा कदापिही सुटणारा नाही, परंतु हा प्रश्न या मार्गाने सुटू शकतो. आणि सुदैवानं देवनदी ही 5 वर्षातून 3 वर्ष पूर्ण वाहत, 3 वेळा तरी पूर्ण वाहत येतो. एका मागच्या वर्षी फक्त पाणी नाही आलं, बाकी दरवर्षी किमान 2 ते 3 महिने या देवनदीला पूर्ण पाणी असतं. आणि देवनदीचं किमान 2 ते 3 TMC म्हणजे 2 ते 3 हजार MCFT पाणी हे वाळून जातं. हे पाणी वळवण्याची, साठवण्याची क्षमता आता आपल्या पूर्व भागामध्ये निर्माण झालेली आहे. आता त्यामध्ये असलेले पाझर तलाव दुरुस्त करणं, त्यामध्ये असलेले बंधारे दुरुस्त करणं, त्यामध्ये असलेले MI दुरुस्त करणं, त्यामध्ये आणखी काही गोष्टी असतील तर त्या गोष्टीचा समावेश करण्यासंदर्भात मी आताच गीते साहेबांशी बोललो. एवढंच नव्हे, मी आता परवा नाशिकला गेल्यानंतर कार्यकारी अभियंता जे आहेत पाटबंधारे विभागाचे त्यांच्याकडनं NOC घेणार आहे आणि स्थानिक स्तराच्या अधिकाऱ्यांना सांगून भोजापूरच्या पूरचाऱ्या संपूर्णपणे अंडरग्राऊंड करणार आहे. ज्याप्रमाणे असे या झाल्या त्याप्रमाणे सगळ्या अंडरग्राऊंड करणार आहे. आणि भोजापूरचं पाणी सुद्धा पांगलेला आलं पाहिजे, वावीला गेलं पाहिजे, दुशिंगवाडीला गेलं पाहिजे, बाळवाडीला गेलं पाहिजे. त्या संदर्भातले सुद्धा एस्टिमेट मी आता लोखंडेसाहेब सांगितलंय, ते एस्टिमेट करा. मी मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे, तुम्ही तुमचं काही काम असेल तर मला सांगा, मी करून देतो. मी एकदा तपासायला काय हरकत आहे, आपण एस्टिमेट देतो. आणि सुदैवाने खातं मुख्यमंत्र्याकडे आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या संदर्भात 5-50 कोटी रुपये अधिक जे वाढवून मिळत असतील तर ते आपण घेऊ. आणि या ज्या पूर्व भागातल्या ज्या चारा इथून तिथून या ठिकाणी ज्या आपल्याला दुरुस्ती अभावी किंवा JCB नाही, पाणी नाही, त्यामुळे लोकांनी काही ठिकाणी शेती काढलेली आहे, काही ठिकाणी चाऱ्या शिल्लक राहिलेल्या नाही, त्या सगळ्या अंडरग्राऊंड चाऱ्या केलेल्या बऱ्या. कारण शेवटी जमिनीवरच्या चाऱ्या आता शक्य होत नाही, जमिनीवरच्या चाऱ्या आता चालू नाही. गोदावरी, उजवा तट कालवा, बारमाही कालवा आहे, परंतु एकही चारी चालू नाही. एका चारीमध्ये पाणी जात नाही का? कारण ते चाऱ्यात असायचे कोणी वर्षभर, त्याच्यानंतर हा शेतकरी म्हणून त्याने, तो शेतकरी म्हणून त्याने, मग लोकांनी डोंगळे टाकले, डोंगळ्यावर पाणी चालू आहे. म्हणजे लोक असं नाही का, असं खातात. मी मग शेवटी जयंत पाटील इरिगेशन मंत्री होते, मी त्यांना म्हटलं असं करा, त्या सगळ्या JRPCच्या चाऱ्या आहेत या सगळ्या अंडरग्राऊंड करा, त्याच्यात पाईप टाका आणि जिथं जिथं बारा आहे तिथं तुम्ही चेंबर तयार करा. चेंबर मधनं त्या लोकांना पाणी द्या. पाईपलाईनने शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे, लॉसेस कमी झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पाणी येण्याची खात्री पाहिजे, शाश्वती पाहिजे. आज काय झालंय, शाश्वतीच नाहीये. या आपल्या एवढ्या योजना केल्या तरी लोकांच्या मनामध्ये खात्री नाही की पाणी येईलच का काय, जमीनच का काय, होईलच काय. वास्तविक योजना अजून पूर्णच नाही. पाणी नुसतं दुसऱ्या बांधाचं पाणी येतं, आपाप जात आहे ते पाणी येते, त्याला प्रेशरचं पाणी नाही अजून. जेव्हा पूर्णपणे फाटकं ओपन करू आणि हे सगळं बंद होऊन जाईल तेव्हा याच्यापेक्षा डबल प्रेशर राहणार आहे, याच्यापेक्षा डबल पाणी तुम्हाला मिळणार. इतकं पाणी मिळणार आहे की तुम्हाला वावीचा आणि पांगरीचा परिसर हा 100% जलमय झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला इतकं सुंदर क्लायमेट, या गावामध्ये जर आज 25,000 लिटर दूध असेल तर भविष्य काळामध्ये 1 लाख लिटर एकटा पांगरी गावामध्ये निर्माण करण्याची या ठिकाणी ताकद निर्माण होण्यावर लक्षात ठेवा. त्यामुळे आजच्या घडीला 200-400 कोटी रुपये हे शेतकऱ्याचं उत्पन्न पूर्व भागातल्या लोकांचं वाढणार आहे. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये एकच असलं पाहिजे, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यासमोर एकच आहे, पुढच्या येणाऱ्या 200 पिढ्या या कायमस्वरूपी समृद्ध झाल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या पाहिजे आणि या भागाचा विकास झाला पाहिजे. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत कुठलाही विकास साधता येणार नाही. मित्र लक्षात ठेवा, या सगळ्या खोट्या अफवा आहेत. पाणी आलं की लोक आपाप हातपाय लावतात, पाणी आलं की लोक आपाप कामाला लागतात आणि आपाप त्याला 2 पैसे मिळायला लागतात. तो स्पर्धा करतो आणि चांगलं उत्पन्न तयार करून मार्केटमध्ये 2 पैसे मिळवतो. त्यामुळे पाणी, वीज आणि रस्ते
या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. भाऊसाहेब तेच सांगत होता, आज या वर्षी पावसाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आणखी किती दिवस पाऊस आहे हे सांगता येत नाही. कोणी म्हणतं अजून 4 दिवस आहे, कोणी म्हणतं अजून 8 दिवस आहे, कोणी म्हणतं जानेवारी आहे, कोणी म्हणतं काय. म्हणजे तेवढं ऐकलं तर मला आताच भीती वाटायला लागली. कारण लोक आताच गावात येऊ देत नाही. आता म्हणतात रस्ता थांबायला. अरे म्हणलं बाबा आता काय पाऊस मुरुम टाकला तरी वळून जाणार आहे. 2 दिवस थांब, पाऊस तर उडू दे. पाऊस उडू द्या पण तो लोकांना दम नाही. बरं त्याच्या आतमध्ये आता विहिरीचं पार वरतून पाणी वाहून राहिलं तर लोकांना लाईट पाहिली का. अरे म्हणलं थांब ना जरा महिनाभर. म्हणजे अजून प्रश्न पुढे निर्माण व्हायचे, त्याच्या आत लोकांचा रेटा सुरू झालेला आहे. म्हणून मी सोमवारी या ठिकाणी MSCBच्या अधिकाऱ्यांबरोबर 2 वाजता बैठक लावलेली आहे की शहाचं सत्तेचे 132 ते लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात फक्त 3 टावर उभे करायचं काम बाकी आहे. आणि 3 टावरच्या कोर्टाने त्यांना परवानगी दिली आहे. परंतु परत ते शेतकरी दुसऱ्या कोर्टात वरच्या कोर्टात अपीलात गेलेले, त्यामुळे ते काम थोडंसं थांबलेलं आहे. मी आता परवा त्यांना सांगतो की जर त्या वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नसेल तर पोलीस बंदोबस्तामध्ये 3 टावर उभे करा. परंतु दुर्दैवानं पावसाळ्यामुळे त्यांना घेऊन जाता येत नाही, कॉन्ट्रॅक्टर जाऊ शकत नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत 1 महिनाभराच्या आत आपल्याला ते टावर उभे करून हे शहाचं सबस्टेशन चार्ज करून घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय पूर्व भागाला पर्याय नाही. मी कालही सांगत होतो, आजही सांगतो आणि उद्या सांगतो. मी ज्या दिवशी आमदार होतो त्या दिवसापासून पुढचा विचार करून ही सबस्टेशन मी प्रभावित केली आहे. पुढचा विचार करून केले. म्हणजे त्याच्यानंतर किती सबस्टेशन नवीन झाली. त्याच्यात देवपूर नवीन झालं, दाखली नवीन झालं, सोमठाणा नवीन झालं, तुमच्या खालचं शहा नवीन झालं, त्याच्यानंतर इकडे वरती वडगाव नवीन झालं, त्यानंतर खाली चास नवीन झालं, त्याच्यानंतर आता पुढच्या महिन्यामध्ये विंचूदळी सुरू होणार आहे. 10 सबस्टेशन नवीन केले या तालुक्यामध्ये, 10 माझ्या कारकिर्दीमध्ये. आणि 132 एक मंजूर केले आणि आणखी 220 आडवाडीच्या मी सबस्टेशनच्या मागे लागलोय की 220 kV एक सबस्टेशन जर ते आपलं चार्ज झालं तर सिन्नर तालुक्यामध्ये विजेची कमतरता कदापि कमी पडणार नाही. त्यामुळे या सगळ्या विजेच्या संदर्भातले जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते तुम्हाला माहिती आहे, पण मोठे प्रश्न मला माहिती आहे. माझा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. आता उद्या समजा 3 टावर उभे राहिले आणि सबस्टेशन चार्ज झालं तर त्या सबस्टेशन मधनं दुसऱ्या सबस्टेशन जोडणाऱ्या ज्या लाईन आहेत त्या सुद्धा लाईनचे टेंडर काढावं लागणार आहे. ते सुद्धा 50 कोटीचं काम आहे. त्यामुळे असं नाही की ते झालं म्हणजे काम झालं. त्यानंतर दुसऱ्या सबस्टेशन जोडण्याची 11 kV लाईन आहे त्याही आपल्याला सुरू करावं लागणार आहे. त्यामुळे त्याचीच तयारी करायला मी परवा तिथं आहे सोमवारी. त्यामुळे तुमचे कोणी येणार असतील तर तिथे या तुम्ही. तिथे मी तुम्हाला ती मदत करतो. खालच्या पांगरीचा तो एक विषय डिवायडरचा विषय आहे का छोटा विषय आहे, काही विषय नाही महत्वाचा, तो करतोच मी. तुम्ही स्वतःचे तोडून टाकतो, काय काळजी करू नका त्याला. कारण त्यांनी काय गाव बंद करावे आज काय सरकारचा नियम नाही. मग तुम्ही फुल द्यावा ना आम्हाला तिथे, तो काय विषय नाही, तो आपण करून घेऊ. छोटे छोटे विषय आहेत. फक्त ग्रामीण भागातले शिवार रस्त्यांची कामं करण्यासाठी थोडा उशीर जाणार आहे. मुळात या समृद्धी हायवेने फार रस्ते आपले खराब केलेले आहेत. समृद्धी हायवेकडनं रस्ते आपल्याला करायचे पण पाऊस उडत नाही, त्यामुळे समृद्धी हायवेच्या मागे लागू शकत नाही. आता समृद्धी हायवेचा डांबर प्लांट उभा राहिलेला आहे, त्यांची काही कामं सुरू झालेले आहेत. आणखी महिना 15 दिवसामध्ये जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा आपल्या भागातले सगळे जेवढे रस्ते समृद्धीने खराब केले ते सगळे रस्ते आपण त्यांच्याकडनं करून घेणार आहे. त्यांनी नाही केले तर त्यांच्या विरोधामध्ये आपण हायकोर्टात रिट दाखल करणार आहोत. कारण त्यांचं अग्रीमेंट आहे, गव्हर्नमेंट बरोबर त्यांचं अग्रीमेंट आहे. त्यांनी त्यांचं समृद्धी हायवे रस्ता करत असताना आजूबाजूचे खराब झालेले रस्ते पूर्ववत करून द्यायचे आहेत अशी त्यांची या ठिकाणी अग्रीमेंटमध्ये अट आहे. त्यामुळे ती अट त्यांना पाळावी लागेल. फक्त वेळेअभावी या ठिकाणी थांबलेलं आहे. त्यामुळे ते या ठिकाणी आज एवढंच म्हणताय की पाऊस चालू आहे, पावसामुळे काम करता येते, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. परंतु ठीक आहे, एकदा थोडंसं जरा पावसाचं उघडू द्या, नंतर आपण त्याही या ठिकाणी मार्गी लावू. फक्त मी आता गीते साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने एकच विनंती करणार आहे, या पूर चाऱ्या ज्या थांबलेल्या आहेत त्यांचं काम युद्ध पातळीवर या ठिकाणी करावं. वर्षभरामध्ये शेवटच्या गावापर्यंत पाणी कसं जाईल आणि पुढच्या वर्षी आम्हाला पूर्ण योजनेची चाचणी कशी घेता येईल असा विचार, असं टार्गेट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. ज्याप्रमाणे 8 महिन्याचं टार्गेट तुम्ही या बंदराने ठेवलं पुढच्या, त्याचप्रमाणे वर्षभराचं टार्गेट या योजनांमध्ये द्या. शेवटी 8 महिन्याने पूर्ण झाला काय आणि 1 वर्षाने पूर्ण झालं, पाणी 1 वर्षाने येणार आहे तिथे. त्यामुळे 1 वर्षभरात या सगळ्या योजना, हे सगळे बंधारे आमच्या या ठिकाणी अप टू डेट करून द्या. तुम्हाला जिथं अडचण असेल तिथं मला सांगा. राज्य सरकारची अडचण असेल तर मला सांगा, पैशाची अडचण असेल तर तेही सांगा. परंतु लोकांच्या सोयीनुसार जिथं गरज असेल तिथं या पूर चाऱ्या लांबवायची वेळ आली तरी लांबवल्या पाहिजे. आणि ज्यांचं काम जे अपूर्ण आहे
त्याचं स्पीड वाढलं पाहिजे. 4-4, 5-5 वर्ष झाली वर काढून देऊन आणि खरं म्हणजे 3 वर्षापेक्षा अधिक काळ या एका कामाला लागत नसतो. यांनी 5-5 वर्ष घेतले, 8-8 वर्ष झाले. त्यामुळे या सगळ्या लोकांनी या योजना येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण केल्या तर ठीक, अन्यथा तुम्ही दंडाची कारवाई त्यांच्यावर करा किंवा मग टेंडर या ठिकाणी टर्मिनेट करा. त्या बाबतीत मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही. रिझल्ट ओरिएंटेड काम हवं आहे. पुढच्या वर्षभरात ही योजना पूर्ण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण लक्ष घालावं असं मी गीते साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो. मला खात्री आणि विश्वास आहे त्यांचे अधिकारी आता या बाबतीमध्ये प्रॉम्प्ट झाले आहेत आणि त्यांचे चीफ इंजिनियर कुशीर साहेब आहेत, त्यांना मी एकदा बोलू घेतो ही योजना बघण्यासाठी आणि हे सगळं दाखवण्यासाठी. जमलं तर सेक्रेटरी पण बोलू घेतो आणि ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ते पैशाची आपल्याला कमतरता कमी पडू देणार नाही. लवकरात लवकर या योजना होतील आणि पूर्व भागाचा काही अंश दुष्काळ पूर्णपणे दुष्काळ पूर्ण होण्यासाठी गारगाईची योजना या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय होणार नाही. आणि ती जर योजना पूर्ण झाली तर सिन्नर तालुक्याचा कायमचा दुष्काळाचा कलंक पुष्ट जाणार आहे. परंतु या योजनांमुळे किमान 60-70% लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि सुदैवानं काही ठिकाणी नद्या आहेत, आपण बऱ्याच जाम नदी बरीच खोल केलेली आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी वाढलेलं आहे, त्याचा फायदा आपल्याला पूर्वक घेता येईल. फक्त आता नुकसान पावसाने जास्त करू नये. रस्त्यांचं पिकांचं सगळेच नुकसान चालू आहे. पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात तहसीलदारला सूचना केल्या आहेत बाबासाहेब. उद्या जाऊन तहसीलदारशी बोला तुम्ही. काही शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे बाकी असतील तर मला सांगा, मी त्याला सांगून लवकरात लवकर 2 दिवसामध्ये पंचनामे करून घेतो आणि पंचनामे करून आपल्याला त्यांना शासनाकडनं भरपाई कशी देता येईल तोही विचार आहे. फक्त पंचनामे रितसर वेळेवर झाले पाहिजे. ते करण्यासाठी मी उद्या तहसीलदारला फोन करतो, त्याही सूचना देतो. परवा एमएससीबीचा मार्गी लावतो. रस्त्याच्या संदर्भात 8-5 दिवस वाट बघा, रस्ते पण निश्चितपणे चांगले होतील आणि या येणाऱ्या योजनांचं आपल्याला वर्षभर इतकं चांगला रिझल्ट मिळणार आहे. तर पुढच्या वर्षी जेव्हा भेटू तेव्हा तुमच्या आज पाऊस जास्त पडला म्हणून काही लोकांना कुतूहल नाहीये, पाऊस खूप झाला म्हणून काही लोकांना त्याची किंमत नाहीये. ज्या दिवशी पाऊस कमी होतो आणि ज्या दिवशी पूर्व भागात पाऊसच होत नाही त्या दिवशी देव नदीचं पाणी जर डायव्हर्ट केलं पूर्व भागात आलं तर ते अप्रूप असेल आपल्या दृष्टिकोनातून. कारण तशी परिस्थिती या भागाची पूर्वी कधी झालेली नव्हती. त्यामुळे ती गोष्ट पुढच्या वर्षी आपल्याला अनुभवायला मिळावी अशी माझी या ठिकाणी एकंदरीत धारणा आहे. या वर्षीपासून चांगलं काम झालंय. या वर्षी सगळ्या बंधाऱ्यांमध्ये पाणी आहे, काही अडचण नाही. पुढच्या वर्षाची आपण वाट पाहूया. येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्णपणे कामं करून खऱ्या अर्थानं जलपूजन जे व्हायला पाहिजे ते पुढच्या वर्षी पूर्ण बंधाऱ्याचं जलपूजन पुन्हा एकदा आपण या ठिकाणी करू आणि अतिशय चांगला कार्यक्रम साजरा करू आणि या पूर्ण भागाचं कायमचं कल्याण करण्याचा विचार जो माझ्या मनामध्ये आहे तो आता कुठेतरी या ठिकाणी स्वप्नपूर्तीकडे जाताना दिसतोय. लवकरात लवकर या ठिकाणी हे पूर्ण होईल आणि माझ्या आयुष्यामध्ये मला या सिन्नर तालुक्याच्या खास करून पूर्व भागात जनतेचं उतराई व्हायचंय. ते उतराई होण्याची एक फार मोठी नाभी संधी या निमित्तानं आलेली आहे. त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. सर्वांचं अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप उशीर झालाय तरी सुद्धा आपण सर्वजण येऊन थांबला. सर्वांनी या ठिकाणी या कामाच्या संदर्भात खूप कौतुक केलंय. लोकांच्या मनामध्ये प्रचंड आनंद आहे. आता कोणालाही या ठिकाणी जातीपातीचं काही सोय सुद्धा राहिले नाही. आमच्या गावाला पाणी आलं एवढा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे आणि तो आनंद आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे असं माझं मत आहे. त्यामुळे कोण काय विचार करतं कोण काय विचार करतं त्याचा विचार करण्याच्या भांडण पडूच नका. आपलं घोड्याचे खोगे डोळ्याला बांधलं आपला रस्ता फक्त आपल्याला दिसतोय आणि आपल्याला ध्येय गाठायचंय एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आणि ते आपण साध्य केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.